या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन दीपाला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि तिला बघून आर्याला आणि चिंचोकेंना आश्चर्य वाटते। तर अर्जुन त्या दोघांना सांगतो की आपल्याला आज एक महत्त्वाचं काम करायचं आहे आणि मग तो त्या दोघांना सांगतो की त्या गिरीश गायकवाडनेच पाण्यामध्ये विष मिसळलं होतं आणि त्यामुळे लोकांचा मृत्यू झाला आहे। आणि ते ऐकून या दोघांनाही धक्का बसतो। चिंचोके विचारत असतो की पण त्याने असं का केलं असेल, तर अर्जुन म्हणतो की अप्पीची बदनामी करण्यासाठी। आणि त्यानंतर आर्या त्याला विचारते की अर्जुन आता आपण नक्की काय करायचं। तर अर्जुन तिला सांगतो की अप्पीने त्याच्या महत्त्वाच्या फाईलवर सही केली आहे, ती आता त्या फाईल घेऊन त्याच्याकडे जाईल, आपण सुद्धा तिच्या पाठोपाठ जाऊ आणि त्याला अटक करू। मात्र चिंचोके आणि आर्या विचारत असतात की अरे पण त्याच्या फाईल्सवर सही करायचीच कशाला, पण अर्जुन उत्तर देण्याचं टाळत असतो। मात्र आर्या आणि चिंचोके त्याला विचारतात की तुम्ही आमच्यापासून काही लपवत आहात का, आणि त्यावेळी अर्जुन म्हणतो की हो, मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे। आणि मग तो दीपाकडे बघत त्या दोघांना सांगतो की ही अप्पी नाही तर दीपा आहे। आणि ते ऐकून त्या दोघांनाही धक्का बसतो आणि मग त्यानंतर अर्जुन घडलेला प्रत्येक प्रसंग त्यांना सांगू लागतो आणि म्हणतो की मी फक्त अमोलसाठी दीपाला अप्पी म्हणून घरात आणलं होतं, मात्र त्या जिजीने याचा गैरफायदा घेतला आणि दीपाकडून त्या फाईल्सवर सही करून घेतली। आणि इतकंच नाही तर त्याने दीपाच्या भावंडांना सुद्धा डांबून ठेवलं आहे। आणि ते ऐकून आर्या आणि चिंचोके सुद्धा काळजीत पडतात। आणि मग त्यानंतर अर्जुन त्यांना सांगतो की आता काही झालं तरी त्या जिजीला सोडायचं नाही, आज त्याला पकडायचंच। आणि मग त्यावर ते दोघेही तयार होतात। परंतु आर्या अर्जुनला विचारते की तू नक्की हे सगळं अमोलसाठीच केलं ना। आणि त्यावर अर्जुन म्हणतो की हो आर्या, तू बघितली होतीस ना अमोलची काय अवस्था झाली होती ते, मग एक बाप म्हणून मी दुसरं काय करायला हवं होतं। आणि अर्जुनचं बोलणं चिंचोकेंना सुद्धा पटतं, ते अर्जुनची साथ द्यायचं ठरवतात आणि मग आर्यासुद्धा या सगळ्यामध्ये अर्जुनची साथ द्यायचं ठरवते। मात्र ती त्यावेळी अर्जुनला तिला खरी अपर्णा भेटली आहे ही गोष्ट काही सांगत नाही। त्यानंतर अर्जुन आणि दीपा कलेक्टर ऑफिसला जातात त्या फाईल्स आणण्यासाठी, पण त्या फाईल दीपाच्या म्हणजेच अप्पीच्या केबिनमध्ये नसतात। अर्जुन त्याबद्दल गायतोंडेंना विचारतो तर गायतोंडे सांगतात की मॅडमने त्यावर सही केली होती म्हणून मी त्या फाईल्स पुढे पाठवल्या। ते ऐकून अर्जुन घाबरतो आणि गायतोंडेंना पटकन त्या फाईल आणायला सांगतो। दीपासुद्धा घाबरलेली असते, ती म्हणत असते की साहेब आपण जर 12 वाजेपर्यंत फाईल नेऊन नाही ना दिली तर मग माझ्या चिल्यापिल्यांना तो माणूस मारून टाकेल। पण अर्जुन म्हणतो की असं काही होणार नाही। आणि मग त्यानंतर तो दीपाला 2 निळ्या रंगाच्या पुड्या देतो। तितक्यात गायतोंडे फाईल्स घेऊन त्या ठिकाणी येतात। अर्जुन त्यांच्याकडून त्या फाईल्स घेतो आणि त्यांना जायला सांगतो। आणि गायतोंडे गेल्यावर तो दीपाला त्या जिजीला कॉल करायला सांगतो। जिजी दीपाच्याच फोनची वाट बघत बसलेला असतो। दीपा त्याला सांगते की त्या फाईल ऑफिसमध्येच आहेत, कुठे घेऊन यायच्या आहेत सांगा। आणि ते ऐकून तो जिजी हसतच म्हणतो की वा मॅडम, तुम्ही तर खूप पटकन काम केलं आमचं, आता मी सांगतोय त्या लोकेशनवर या। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही हुशारी करू नका, कारण माझी सगळी माणसं तुमच्या आजूबाजूला आहेत। आणि ते ऐकून दीपा म्हणते की मला कोणतीही हुशारी करायची हौस नाहीये, मला फक्त माझी चिली पिल्ली सुखरूप हवीत। आणि मग ती फोन ठेवून देते। तर तो गिरीश गायकवाड त्याच्या माणसांना सांगतो की आजूबाजूला व्यवस्थित लक्ष ठेवा, ती बाई आता फाईल घेऊन इथे येतच असेल। दुसरीकडे दीपाने सांगितल्याप्रमाणे घरातील सगळेजण तिने दिलेली ती चिठ्ठी वाचायला सुरुवात करतात। स्वप्नील ती चिठ्ठी वाचत असतो, सगळेजण ऐकत असतात। दीपाने त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की मला तुम्हा सगळ्यांची मनापासून माफी मागायची आहे, आणि खास करून अमोलची। आणि मग ती अमोलसाठी लिहिते की बाळा, मला कळलं की तुझं तुझ्या मावर किती प्रेम आहे ते, मात्र तुझ्या इतका छान निबंध मला लिहिता येणार नाही, म्हणून मी तुझ्यासाठी हे छोटंसं पत्र लिहिते। मला माफ कर, मी तुझी मान नाही होऊ शकले, कारण त्यांच्यासारखं मला कधी होता सुद्धा येणार नाही। आणि मग त्यानंतर ती बापूंसाठी सुद्धा लिहिते की बापू, मी या घरामध्ये आले ती तुमची लेक बनून, मात्र तुमच्या लेकीसारखं बनणं सोपं नाही आहे। मला खरंच जन्मोजन्मी तुमच्यासारखेच वडील मिळावेत अशी मी देवाकडे प्रार्थना करेल। आणि मग त्यानंतर ती अर्जुनच्या बाबांसाठी, स्वप्नीलसाठी, रुपालीसाठी, मोना, दीपकसाठी सुद्धा खूप काही लिहिते। मात्र ती अचानक असं का बोलते हे घरातील कोणालाही कळत नाही। सगळेच जण आश्चर्याने स्वप्नीलकडे बघत असतात।
पप्पीला असं अचानक काय झाले हे कोणालाही कळत नाही आणि मग शेवटी स्वप्नील वाचतो आणि तेव्हा त्यांना समजते की आत्तापर्यंत आपल्या घरामध्ये जी राहत होती ती अप्पी नाही तर दीपा होती. दीपाने त्या पत्रामध्ये हे सुद्धा लिहिलेलं असतं की अर्जुन साहेबांनी फक्त अमोलसाठी मला या घरात आणलं. तुम्ही त्यांच्यावर राग मानू नका. त्यांनी जे काही केलं ते फक्त आपल्या पोटच्या लेकरासाठी केलं. आणि हे ऐकून घरातल्यांना तर मोठा धक्काच बसतो. तर अमोल म्हणत असतो की मला माहीत होतं ती माझी मान नाही येते. तर दुसरीकडे दीपा गाडीत बसते आणि पुन्हा त्या जिजीला कॉल करत विचारते की आता कुठे जायचं आहे. तर तो जिजी तिला सांगतो की तू आता बानेरमध्ये ये आणि तेथून लेफ्ट घे. त्यानंतर दीपा त्याप्रमाणे जाते आणि पुन्हा एकदा जिजीला कॉल करते. तर जिजी तिला सांगतो की आता तू कात्रज घाटात ये आणि ते ऐकून दीपा चिडून म्हणते की जर तिकडे यायचं होतं तर मला इथे का बोलावलं. तर जिजी म्हणतो की मला कळायला पाहिजे ना, तू काही हुशारी तर करत नाही आहे ना, ते आता मी सांगतोय त्याप्रमाणे कर. आणि मग नाईलाजाने दीपासुद्धा त्या जिजीने सांगितलेल्या ॲड्रेसवर पोहोचते. जिजीने तिला सांगितलेलं असतं की सरळ गाडी गोडाऊनमध्ये घेऊन ये आणि मग त्यानंतर दीपा त्या ठिकाणी येते. जिजीची माणसं बाहेर येतात, तिच्याकडे फाईल मागतात पण ती नकार देते आणि थेट आतमध्ये जाते. तिला बघून जिजी खुश होतो आणि म्हणत असतो की या दीपा मॅडम, मी तुमचीच वाट बघत होतो. माझ्या फाईल्सवर सही करून आणली ना. तर दीपा म्हणत असते की हो, पण तुझा माणूस ही फाईल घ्यायला का नाही आला, मला इथे कशासाठी बोलावलं. तर तो जिजी म्हणत असतो की तुम्हाला इतकंसुद्धा कळत नाही का, जर माझा माणूस आला नाही तर तुम्हाला ती फाईल तुमच्या त्या भावाकरवी इकडे पाठवता आली नाही का, का तुम्हाला फक्त पैसे हवे आहेत. आणि ते ऐकून दीपा तर खूप चिडते. तर तो जिजी म्हणत असतो की तुम्हाला जे बोलायचे ते बोला, आम्हाला काही फरक पडत नाही. आणि मग तो तिच्याकडे ती फाईल मागू लागतो. पण दीपा म्हणते की आधी मी माझ्या भावंडांना बघणार आणि मगच ती फाईल देणार. त्यामुळे जिजी तिला तिच्या भावंडांकडे जायला सांगतो. तिला बघून तिची सगळी भावंडं खूप खुश होतात. आणि मग त्यानंतर तो दादा तिला म्हणू लागतो की दीपे जा, पटकन त्यांना फाईल दे आणि आपले उरलेले पैसे घे. आणि त्याचं हे बोलणं ऐकून दीपा त्याच्यावर खूप चिडते. ती म्हणत असते की तुला लाज वाटत नाही का रे, अजूनही तू पैशांच्याच मागे आहे का, पैशांमुळेच हे सगळं झालं ना. पण तो काही ऐकायला तयार नसतो. मात्र दीपा त्याला सांगते की तुला जे करायचं आहे ते कर, पैसे घे किंवा नको घेऊ, मी ती फाईल देणार आणि माझ्या भावंडांना घेऊन येथून निघून जाणार. दुसरीकडे अर्जुन आणि त्याची टीमसुद्धा त्या गोडाऊनच्या बाहेर आलेले असतात. अर्जुन सगळ्यांना सांगतो की आपण बाहेरच थांबूयात आणि मी ऑर्डर दिल्यानंतरच तुम्ही आतमध्ये जा. तर आर्या म्हणत असते की अर्जुन, आपण बाहेर थांबून काही उपयोग होणार नाही, आतमध्ये नेमकं काय सुरू आहे ते आपल्याला कळायला हवं. दुसरीकडे दीपा त्या जिजीला विचारत असते की तुम्ही माझ्या भावंडांना काही खायला प्यायला का दिलं नाही. मात्र जिजी तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता तिच्याकडून त्या फाईल घेतो आणि त्यावर कलेक्टर मॅडमची सही आहे हे बघून तो खूपच खुश होतो. मात्र मग त्यानंतर तो दीपाला म्हणतो की आता तुला मारावं लागेल. आणि ते ऐकून ती खूप चिडत्याने म्हणते काय संबंध आहे मला मारायचा, तुम्ही सांगितलेलं काम केलं ना मी. तर तो जिजी हसतच म्हणत असतो की आत्तापर्यंत खरी कलेक्टरबाई माझ्या ताब्यात होती, पण आता ती बाहेर फिरत आहे, त्यामुळे तुला तर मारावंच लागेल. आणि ते ऐकून दीपा तर अजूनच चिडताना म्हणते की तू मला हात लावूनच दाखव, तुला काय वाटलं मी वेडी आहे का इथे एकटीने यायला, बाहेर जाऊन बघ, सगळ्या बाजूंनी तुला पोलिसांनी घेरलं आहे, आता तुझी इथून सुटका होणार नाही. आणि ते ऐकून तो जिजीसुद्धा घाबरतो. तर इकडे अर्जुन, आर्या आणि इतर सगळेजण त्या जिजीला पकडण्याच्या तयारीतच असतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत दीपा पुन्हा त्या जिजीच्या ताब्यातून त्या फाईल्स घेते आणि मग त्यानंतर ती त्या फाडून फेकून देते. त्यामुळे जिजी खूप चिडतो आणि तिच्यावर गन रोखतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.